हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। गाजराचा हलवा आणि खीर खाऊन बोर झाले आहात? ही रेसिपी अगदी तुमच्यासाठी, अगदी वेगळं, नवीन आणि खूपच टेस्टी, खूपच यम्मी। ही आहे गाजराची रसमलाई। खूपच यम्मी रेसिपी आहे, एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। बघा मित्रांनो, मी येथे अर्धा किलो गाजर घेतले, चांगले सोलून आता मी धुवून घेते। धुवून पाणी काढून घ्यायचे आणि याच्यानंतर आपल्याला ग्रेट करून घ्यायचे नाही, काही गरज नाहीये ग्रेट करायची, कारण आपण हलवा नाही बनवत, आपण रसमलाई बनवत आहे। आता छोटे छोटे तुकडे करून कापून घ्यायचे। जेवढे छोटे होऊ शकते तेवढे तुम्ही छोटे करा, म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे, म्हणून छोटे छोटे तुकडे करायचे। आता बघा, सगळे मी तुकडे करून कापून घेतले। आता चला वाटून घेऊया मिक्सरमध्ये। येथे बघा मित्रांनो, वाटायचा टाइम मी 2-2 चमचा दूधचा वापर केले। पाणी पण घालू शकता, काही जर नाही घातलं तर एवढे बारीक नाही होत, एवढे स्मूथ नाही होत, म्हणून थोडंसं दूध नाहीतर पाणी वापरा। आता बघा मित्रांनो, फ्राय पॅन ठेवलाय आणि थोडंसं गावरान तूप घालून घेऊया। छान गरम होऊ देऊया आणि त्याच्यानंतर हा गाजराचा पेस्ट आपण भाजून घेऊया। 2 चमचा मी इथे ठेवते वेगळे आणि बाकीचे सगळं पेस्ट मी पॅन मध्ये टाकते। 2 चमचा पेस्ट काय करायचे ते मी तुम्हाला नंतर सांगते। बाकीचे पेस्ट मी टाकून घेतले, 1 चिमूटभर मी मीठ टाकले। आता छान मिक्स करायचे आणि चांगले हलवत राहायचे आणि फ्राय करून घ्यायचे। कलर थोडासा चेंज होऊ द्यायचे, म्हणजे 5 ते 6 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे। 5 ते 6 मिनिटांनंतर आपण याच्यामध्ये घालू थोडेसे रवा। बारीक रवा घेतले मी, मोठा रवा पण घालू शकता, काय हरकत नाही। 1/4 कप होईल एवढे, म्हणजे 2 ते 3 चमचा, मोठा चमचा, टेबल चमचा भरून मी रवा घातले। छान मिक्स करून घेऊ आणि थोडंसं टाइट झाल्यानंतर थोडंसं दूध घालू। दूध म्हणजे जास्त नाही, 2-3 चमचा एवढे दूध घालू। आणि याच्यासोबत आपल्याला साखर पण घालायची आहे, म्हणून खूप जास्त दूध नाही घालायचं। दूध पण छान मिक्स करून घेऊ आणि दूध सुकल्यानंतर थोडीशी साखर घालू, म्हणजे चवीपुरती साखर घालू। आता घालते मी लगभग 3 चमचा होईल एवढी साखर। साखर विरघळल्यानंतर अजून थोडासा पातळ होईल, तेवढे पण आपल्याला सुकवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर परत जेव्हा असं डो सारखा फॉर्म होईल, बघा तुम्ही आता अगदी तयार आहे। डो सारखाच झालेला आहे, पॅन सोडलेला आहे। आता आपण हीट बंद करू आणि फ्राय पॅन थोड्या वेळासाठी झाकण लावून ठेवू, म्हणजे रवा खूप छान फुगणार आहे आणि थोडासा हलका थंडा पण होईल, हाताला सहन होईल एवढे आपल्याला थंडा करायचे आणि त्याच्यानंतर बॉल्स बनवून घ्यायचे। आता बघा मित्रांनो, 10 मिनिटांनंतर मी एक स्टीमर प्लेट घेतले, थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊ। तेल पण लावू शकता, तूप पण लावू शकता, काय नाही। आणि हाताला पण थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे आपल्याला बॉल्स बनवायचे आहेत। मी बॉलच बनवते, पण तुम्हाला जसा साईज, जसा शेप आवडते तसं तुम्ही करून घेऊ शकता, काय हरकत नाही, तुमची आवडीनुसार। आता एक एक करून मी बनवून स्टीमर प्लेट मध्ये ठेवते। आपल्याला स्टीम करायचे आहे ना, म्हणून एकदाच मी असं स्टीमर प्लेटच घेतले। आता मी 2 हातांनीच करते, लवकर होईल। दोन्ही हाताला मी तेल लावलाय आणि असं बॉल्स बनवून घेते। चला मग मित्रांनो, एक एक करून सगळे बॉल्स तयार करून घेऊया। सगळे बॉल्स तयार आहे, तुम्ही बघू शकता। आता स्टीम करायचे, स्टीम करायला दुसरीकडे मी पाणी ठेवलेलं आहे उकळायला। अजून उकळी यायला सुरुवात झाली नाहीये, पण तरी पाणी खूप गरम झालेलं आहे, आताच उकळी येणार आहे। आता मी वरती प्लेट ठेवले आणि झाकण लावून 15 मिनिटांसाठी हाय हीटवर स्टीम होऊ द्यायचा। आणि 15 मिनिटांनंतर बघा मित्रांनो, आपले बॉल्स अगदी तयार आहे, थोडंसं फुगलेलं आहेत। हाताने टच केले तर हाताला चिटकणार नाही, म्हणजे की हे तयार झालेले आहेत। आता मी प्लेट काढून असंच ठेवून देते, आता नाही काढत, अशाच ठेवते, अशाच थंड होऊ देते। आणि आता मी कढाईमध्ये घेतले दूध, पहिलेच उकळलेला दूध आहे, 3 कप होईल एवढा, फुल क्रीम दूध आहे। आता दुधामध्ये घालू थोडीशी वेलची,
3 वेलची, हिरवी वेलची मी फोडून टाकले. अर्धा टीस्पून हिरवी वेलचीचा पावडर पण वापरू शकता. चवीपुरती साखर आणि चिमूटभर मीठ. साखर विरघळल्यानंतर एकदा चेक करा. जर अजून लागत असेल तर अजून घालून घ्या. आणि याच्यासोबत घालायचे आहेत थोडेसे ड्राय फ्रुट्स. मी घेतले बदाम, काजू आणि मनुके. बदाम आणि काजू कापून घेतले, मनुके कापले नाहीये. तुम्ही कोणतेही ड्राय फ्रुट्स घालू शकता तुमच्या आवडीनुसार. चांगले मिक्स करू आणि उकळी येऊ देऊ, म्हणजे थोडा गरम होऊ देऊ. पहिले गरम होईल, नंतर उकळी येईल. आता बघा मित्रांनो, दूध खूप छान गरम झालेलं आहे, उकळी अजून आलेली नाहीये. आता मी बघा जे 2 चमचा गाजराचा पेस्ट ठेवला होता, ते पेस्ट मी आता घालून घेते दुधामध्ये. म्हणजे खूप छान गाजराचा कलर पण येईल आणि गाजराचा चव पण येईल दुधामध्ये, रबडीमध्ये. आणि दूध पण घट्ट होईल. खूप छान मिक्स करून घ्यायचं. आणि याच्या सोबत मी घालणार आहे थोडीशी मलाई. रसमलाई बनवत आहे, मग थोडीशी मलाई तर घालावीच लागते. तसं काय नाही, तुम्हाला वाटलं तर तुम्ही खवा पण वापरू शकता आणि काय नाही वापरलं तरी चालेल. थोडंसं जास्त दूध घ्या आणि उकळून थोडंसं कमी करून घ्या, म्हणजे दूध घट्ट होईल. आता बघा मी 1 वाटी मलाई घेतले, दुधाची शाई, आणि छान एकदा मिक्स करते आणि घालून घेते दुधामध्ये. मलाई घातल्यावर जास्त दूध घ्यायची काही गरज नाहीये. मलाईने खूप छान घट्ट होईल आणि खूप छान चव पण येईल. तूप पण निघेल आणि खवाचा पण काम होईल. आणि वाटी धुवून मी हे पण घालून घेते, म्हणजे दुधाने वाटी धुवून घालते, वेस्ट होणार नाही म्हणून. मिक्स करून घेऊ एकदा. एवढे पण घालून घेते. आता हीट थोडा जास्त करते, म्हणजे उकळी येऊ देते. उकळी आल्यानंतरच आपल्याला गाजराचे बॉल्स घालायचे, त्याच्या आधी घालायचे नाहीये. आता बघा मित्रांनो, दुधात खूप छान उकळी आलेली आहे. आता आपण ते बॉल्स घालून घेऊ. एकदा साखर चेक करून घेते, लागत असलं तर अजून घालू शकतो. पण इथे अगदी परफेक्ट आहे, बरोबर आहे, काय घालायची गरज नाहीये. तुम्हाला लागत असलं तर घालून घ्या. आणि आता इथे बघा, हे बॉल्स थोडे थंड झालेले आहेत आणि खूप छान सॉफ्ट झाले बघा. मी प्रेस करते बघा, स्पॉन्जी आहे. एक एक करून सगळे बॉल्स आपण घालून घेऊया दुधामध्ये. हा दूध म्हणजे रबडीच म्हणू शकता तुम्ही, रबडीची चव येते. आता पातळच दिसणार आहे, पण थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अगदी हलवायची रबडी सारखीच चव पण येते आणि टेक्स्चर पण येते. अगदी छान लागते, खूपच अप्रतिम लागते. आता गाजराचे बॉल्स घातल्यानंतर 5 ते 6 मिनिटासाठी आपण उकळून घेऊया हाय हीटवर. आणि जास्त हलवायचे नाहीये, खूपच सावकाश हलवायचे, म्हणजे बॉल्स खूप सॉफ्ट आहे, तुटलं नाही पाहिजे म्हणून. बघू शकता मित्रांनो, दुधाची कन्सिस्टन्सी पण अगदी परफेक्ट आहे. थंड झाल्यानंतर घट्ट होईल आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अजूनही घट्ट होईल. म्हणून आत्ताच मी बंद करणार आहे. बंद करून थोडासा वेट करते, म्हणजे 10-15 मिनिटं वेट करते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्व करून पण दाखवते. 15 मिनिटांनंतर अजून थंड तर झालं नाहीये, गरमच आहे, पण तेवढे गरम नाहीये. आता तुम्ही असं गरम-गरम पण सर्व करू शकता आणि थंड करून पण सर्व करू शकता. फ्रीजमध्ये ठेवून सर्व करू शकता. खूपच यम्मी लागते. फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस राहते, खराब नाही होत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मित्रांनो. हलवा खीर खाऊन बोर झाले असेल तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आणि ट्राय केल्यानंतर एकदा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे रेसिपी कशी वाटली. बघा मित्रांनो, दिसायला किती छान दिसते आणि मी तुम्हाला कापून पण दाखवते की किती सॉफ्ट झालेले आहेत. खूप सॉफ्ट आहे. बघा मित्रांनो, खूपच सॉफ्ट आहे. असा कापा आणि थोडीशी रबडी घ्या, 1 चमच्यामध्ये थोडासा बॉल घ्या, थोडीशी रबडी घ्या आणि एन्जॉय करा. खूपच यम्मी बनून तयार झालेले आहेत मित्रांनो. नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सेफ राहा, स्वस्थ राहा आणि खात राहा. बाय बाय.